देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरुकार कैलासवासी ल गो काकडे स्मृती पुरस्कार यंदा दैनिक दिव्य मराठीचे मुख्य बातमीदार मनोज भटकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली। पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये सायंकाळी 6 वाजता होणार आहे। गेल्या 19 वर्षांपासून संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक तसेच कल्पतरुकार आणि आनंद वृत्त या सोलापुरातील आद्य साप्ताहिकाचे संपादक कैलासवासी ल गो तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो। 5,000 रुपये रोख सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। यावेळी पत्रकारांमधील साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांचा लेखन साहित्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार असून तेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। पुरस्कार प्रदान कार्यक्रम ज्येष्ठ अर्थतज्ञ, ख्यातनाम वक्ते माननीय चंद्रशेखर टिळक, मुंबई यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी त्यांचे भारतीय व्यवस्था 2025 आणि नंतर या विषयावर व्याख्यान होणार आहे। यापूर्वी कैलासवासी अरुण रामतीर्थकर, अरुण खोरे, अविनाश कुलकर्णी, रमेश महामुनी, एजाज हुसेन मुजावर, विजयकुमार पिसे, शांतकुमार मोरे, दत्तात्रय आराध्य, प्रशांत जोशी, रजनीश जोशी, राजा माने, अभय दिवाणजी, श्रीकांत कांबळे, रवींद्र देशमुख, संजय पाठक, विक्रम खेलबुडे, अरविंद जोशी, रेवणसिद्ध जवळगेकर, अश्विनी तळवळकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था 2 ऑगस्ट 1931 रोजी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या उद्देशाने सोलापुरात स्थापन करण्यात आली होती। दरवर्षी सुमारे 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत दिले जाते। संस्थेतर्फे वधूवर सूचक मंडळ, गुणीजनांचा सत्कार, स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्यांचे मार्गदर्शन, शालेय मुलांसाठी पाठांतर स्पर्धा, परिसंवाद, सामुदायिक मौजी बंधन, रक्तदान शिबिर, स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर आदी उपक्रम नियोजित केले जातात। स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो। यावर्षी आम्ही हा पुरस्कार दैनिक दिव्य मराठीचे मुख्य बातमीदार मनोज भटकर यांना द्यायचं ठरवलेलं आहे। 5,000 रुपये रोख, गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल अशा पुरस्काराचं स्वरूप आहे। हा समारंभ गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये संपन्न होणार आहे। या समारंभामध्ये ख्यातनाम अर्थतज्ञ, ख्यातनाम वक्ते आणि शेअर बाजाराचे एकीकडे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते चंद्रशेखर टिळक यांच्या हस्ते तो पुरस्कार प्रदान केला जाईल आणि त्यांचं त्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्था 2025 नंतर या विषयावर व्याख्यान होणार आहे। याच कार्यक्रमामध्ये आम्ही सोलापूरचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारातील लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले अरविंद जोशी या समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांना आम्ही त्यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये करणार आहोत। हा पुरस्कार देत असताना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आम्ही कुठे जात, धर्म, पंथ, भाषा बघत नाही। त्या पत्रकाराची कारकीर्द, त्याचा प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो। आत्तापर्यंत हा पुरस्कार अरुण रामतीर्थकर, अरुण खोरे, अविनाश कुलकर्णी, प्रशांत जोशी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।